नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सातारगाव येथील अपंग रेश्मी काकडे हिचा शिक्षणासाठी संघर्ष सुरू आहे। घरात 18 दारिद्र्य, वडील भूमिहीन, जन्मताच अपंग मुलगी, नशिबी आलेल्या मुलीचा सांभाळ करायचा की उदरनिर्वाह करून कुटुंबाचं पोट भरावं असा प्रश्न रेश्मीचे वडील बबनराव काकडे यांच्या समोर उभा आहे। 26 वर्षीय रश्मी बबनराव काकडे ही यावर्षी नांदगाव खंडेश्वर येथील विज्ञान महाविद्यालयामध्ये बीकॉमच्या दुसऱ्या वर्षाला आहे। रेश्मी जन्मताच अपंग असल्याने तिचा पूर्ण सांभाळ करावा लागतो। तिला महाविद्यालयात नेणे आणणे, जेवू घालणे, विशेष म्हणजे तिला उठता बसता येत नसल्याने कोणाच्या मदतीशिवाय ती काहीही करू शकत नाही। त्यामुळे तिचे आई व वडील यांना तिच्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे। मात्र तिच्या जिद्दीला सलाम करायला पाहिजे। 90% अपंग असून सुद्धा ती शिक्षण घेत आहे। तिला गरज आहे ती एका स्कूटरची, कारण सातारगाव येथून 7 किलोमीटरचं अंतर पार करून नांदगाव खंडेश्वर येथे शिक्षण घेण्याकरता येणं जाणं करणं तिला कठीण होऊन बसलं आहे। कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारे घरात एकटे कर्ता पुरुष म्हणून तिचे वडील, त्यांच्या मदतीशिवाय प्रवास करणं तिला शक्य नाही। 90% अपंग असल्याने तिला उचलून ऑटो रिक्षामध्ये बसवणे, नंतर कडेवर घेऊन महाविद्यालयात बसवणे असा दररोजचा शिक्षणासाठी संघर्ष रेश्मी व तिच्या वडिलांचा सुरू आहे। माझी एवढीच अपेक्षा आहे शासनाकडे का माझी मुलगी रश्मी काकडे ही 12वीला म्हणजे 12वी सातारगावला झाली आणि कॉलेजमध्ये आता 13वीला विनायक कॉलेजमध्ये नांदगाव खंडेश्वरला शिकत आहे। परंतु आमची आर्थिक परिस्थिती असल्यामुळे ॲटोनं येणं जाणं आणि माझ्या घरी म्हणजे शेती वगैरे काही आहे नाही, आम्ही मजुरी करणारे माणसं। परंतु माझ्या त्या मुलींबद्दल शिक्षणाबद्दल मला रोज येवजाव करावं लागते नांदगाव खंडेश्वरला आणि बिकट परिस्थिती असल्यामुळं फक्त तिची आईच नुसती कामाला जाते आणि उदरनिवारण तेवढं काही होऊ शकत नाही। त्याच्यासाठी शासनानं काही मदत जर केली तर माझ्या पुढचं शिक्षण पूर्ण होईल। रेश्मीच्या या शिक्षणाच्या संघर्षात साथ हवी आहे ती फक्त एका स्कूटरची, जेणेकरून ती स्वतः किंवा तिच्या वर्गमैत्रिणीच्या मदतीने स्कूटर चालवत ये जा करू शकेल, आपलं शिक्षण पूर्ण करू शकेल। माझं नाव रश्मी बबनराव काकडे, राहणार सातारगाव, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती। मी बीकॉम फर्स्ट इयरला शिकत आहे नांदगाव खंडेश्वरला। मी जन्मताच अपंग आहे, मला चालता येत नाही। मी घरी झोपूनच राहते आणि आई वडिलांना मी एकटीच आहे। माझे बाबा मला रोज कॉलेजला नेणं आणणं करते, घेऊन जातात, दिवसभर माझ्याबरोबरच असतात माझे बाबा। आणि आम्ही भूमिहीन आहे, आमच्याकडे शेती नाही आहे। माझी आई एकटी रोज मजुरी करते। यासाठी रेश्मी व तिच्या आईवडिलांनी खासदार आमदारांपासून सर्वांकडेच मदतीची याचना केली आहे, मात्र अद्यापही तिला मदत मिळालेली नाही। मी खासदार आमदाराकडे पण गेली होती शिक्षणासाठी, काही मदत मागण्यासाठी, परंतु मला आजपर्यंत कोणीही मदत केली नाही। आता माझी एकच विनंती आहे की शासनाकडून मला काहीतरी मदत मिळावी। माझे आई बाबा मजूर आहे, आमची आर्थिक परिस्थिती आहे, खूप बिकट परिस्थिती आहे। मला माझे बाबा रोज कॉलेजला घेऊन जातात। उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सव्वा लाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।